नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सेवक मंडलिक अकॅडमी। आज आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 2 धडा क्रमांक 8 पेशी विज्ञान व जैवतंत्रज्ञान बघणार आहोत। याचं आपलं दुसरं लेक्चर आहे। तत्पूर्वी आपण याचं पहिलं लेक्चर बघितलेलं आहे। जर तुम्ही चॅनलवरती नवीन आहात तर चॅनलच्या प्लेलिस्ट वरती जाऊन बघू शकता। ओके, चला तर आजच्या लेक्चरला सुरुवात करूया। अत्यंत सोपा धडा आहे बोर्डच्या पेपरच्या दृष्टिकोनातून। आजचा आपला टॉपिक आहे जैवतंत्रज्ञान। आता आपल्याला बघायचंय जैवतंत्रज्ञान म्हणजे काय। आतापर्यंत आपण पेशीचं विज्ञान जे होतं, पेशीपासून काय काय तयार केलं जातंय त्या सगळ्या पद्धती बघितलेल्या होत्या। आता आपल्याला जैवतंत्रज्ञान बघायचंय। मानवी उत्क्रांतीमध्ये जैवतंत्रज्ञानाचा काय काय उपयोग होतोय आपल्याला बघायचंय। जैवतंत्रज्ञान म्हणजे काय, मानवी फायद्याच्या दृष्टीने सजीवांमध्ये कृत्रिमरित्या जनुकीय बदल व संकर घडवून सुधारणा करण्याला जैवतंत्रज्ञान म्हणतात। ओके, मग जैवतंत्रज्ञानाची व्याख्या विचारली जाऊ शकते पेपरला, आहे का नाही। व्याख्या म्हणजे काय विचारलं जाऊ शकते, जैवतंत्रज्ञान म्हणजे काय किंवा जैवतंत्रज्ञानाविषयी तुम्हाला काय माहिती असल्या एक ओळीत उत्तर लिहायचं आहे। काय काय लिहायचं आहे, मानवी फायद्याच्या दृष्टीने सजीवांमध्ये कृत्रिमरित्या जनुकीय बदल। आता जनुकीय बदल जर शिकायचंय तर आपल्याला पहिला धडा बघावा लागेल, अनुवंशिकता उत्क्रांती। त्याच्यामध्ये मी एकदम सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे जनुकीय बदल कसे होतात, अनुवंशिकता कशी चालते आणि उत्क्रांती कशी होते आपण बघितलेलं आहे। ओके, मग कृत्रिमरित्या जनुकीय बदल व संकर घडवून सुधारणा करण्याला जैवतंत्रज्ञान असे म्हणतात। मग एवढंच लक्षात ठेवायचं आहे सगळ्या पॅरेग्राफ मधून 1 मार्कचा प्रश्न। जैवतंत्रज्ञान म्हणजे काय, मानवाच्या फायद्याच्या दृष्टीने सजीवांमध्ये कृत्रिमरित्या जनुकीय बदल किंवा संकर घडवून सुधारणा करण्याला जैवतंत्रज्ञान म्हटलं जातंय। आपण पहिल्या धड्यात जे जनुकीय बदल शिकलो ते नैसर्गिकरित्या होते, आहे का नाही। पण आता आपल्याला सांगितलेलं कृत्रिमरित्या म्हणजे मानवनिर्मित बघायचे आहेत। पुढे काय सांगितलं हे आपण मागील इयत्तेत पाहिले। जैवतंत्रज्ञानामध्ये आता जैवतंत्रज्ञानामध्ये कोणकोणत्या शास्त्रांचा उपयोग होतो हे आपल्याला बघायचंय। पहिलं शास्त्र आहे पेशीशास्त्र, दुसरं आहे सूक्ष्मजीवशास्त्र, तिसरं आहे जैव रसायनशास्त्र, चौथा आहे रेण्वीय जीवशास्त्र आणि चौथा आहे जनुकीय अभियांत्रिकी। या 4 ते 5 शाखांचा अभ्यास केला जातोय जैवतंत्रज्ञानामध्ये। पहिलं शास्त्र पेशीशास्त्र, दुसरं सूक्ष्मजीवशास्त्र, तिसरं जैव रसायनशास्त्र, चौथं जे आहे ते रेण्वीय जीवशास्त्र आणि 5वं जनुकीय अभियांत्रिकी। या शाखांचा समावेश होता असं सांगितलंय। टोटल 5 प्रकारचे शास्त्र शिकायचे आहेत। ओके, त्याच्यानंतर सांगितलं मुख्यत्वे करून शेती व औषध निर्मितीमध्ये जैवतंत्रज्ञानामुळे बरीच प्रगती झाली आहे। आता जैवतंत्रज्ञानाचा फायदा काय, तर आपली जी शेती आहे शेतीमध्ये भरपूर प्रकारचा फायदा आपल्याला सांगितलेला आहे। आणि औषध निर्मितीमध्ये आपण जे औषध खातो पितो गोळ्या घेतो त्याच्यामध्ये सुद्धा या जैवतंत्रज्ञानाचा भरपूर उपयोग झालेला आहे असं आपल्याला सांगितलंय। शेतीमधून वाढीव उत्पन्न यावे यासाठी नवनवीन प्रयोग केले जात आहेत। आता शेतीमधून नवनवीन उत्पन्न यावं म्हणजे जर आपलं गव्हाचं उत्पन्न येतं, गहू जिथं 10 पोते निघतायत तिथं 15 ते 20 पोते कशी निघतील आणि त्याच्यामध्ये जैवतंत्रज्ञानाचा उपयोग कसा करता येईल ह्या आता सध्याला नवीन प्रयोग चालू आहे त्याचे। आपल्याला सांगितलंय औषधशास्त्रात प्रतिजैविके, जीवनसत्वे आणि इन्सुलिन यासारख्या संप्रेरकांच्या उत्पादनासाठी प्रयोग यशस्वी झाले आहेत। मग औषधशास्त्रामध्ये जे आपण औषध घेतो किंवा औषध बनवलं जातंय किंवा आपण जे गोळ्या घेतोय ज्या गोळ्या बनवल्या जातात त्याच्यामध्ये मेन काय सांगितलेलं आहे, आपल्याला प्रतिजैविक बनवता येत आहे, जैवतंत्रज्ञानामध्ये जीवनसत्वे बनवता येतात आणि इन्सुलिन हे कृत्रिमरित्या बनवता येते असं आपल्याला सांगितलेलं आहे। ऊती संवर्धनाच्या माध्यमातून पिकांच्या विविध उच्च प्रतीच्या प्रजाती विकसित झालेल्या आहेत। मग आता ऊतींचं पण संवर्धन केलं जात आहे। ऊतींचं संवर्धन म्हणजे क्रॉस केलं जातंय आणि क्रॉस केल्यानंतर भरपूर उच्च प्रतीच्या प्रजाती आपल्याला बघायला भेटतात। हे आपल्याला जैवतंत्रज्ञानामुळे हे फायदे होतात। पुढे काय सांगितलं आपल्याला, जैवतंत्रज्ञानामध्ये प्रामुख्याने पुढील बाबींचा समावेश होतो। आता जैवतंत्रज्ञान शिकलोय आपण, जैवतंत्रज्ञान म्हणजे काय, जैवतंत्रज्ञानाची व्याख्या शिकलो आपण। जैवतंत्रज्ञानामध्ये कोणत्या शाखांचा उपयोग होतो, कोणत्या शास्त्रांचा उपयोग होतो हे आपण शिकलंय आणि नवीन प्रयोग कसे चालतात ते पण आपण बघितलंय। आता पुढील बाबींचा समावेश होतो म्हणजे कोणकोणत्या बाबी अशा आहेत, कोणकोणत्या गोष्टी अशा आहेत ज्याचा जैवतंत्रज्ञानामध्ये समावेश होतो। आता सांगितलंय सूक्ष्मजीवांच्या विविध क्षमतांचा वापर करणे। आता 7वा धडा आपण शिकलो होतो सूक्ष्मजीव। सूक्ष्मजीवामध्ये भरपूर काही शिकलो होतो। सूक्ष्मजीवापासून काय काय तयार केलं जातंय भरपूर शिकलो होतो। पाव तयार केले जातात, ब्रेड तयार केले जातात, व्हिनेगर तयार केलं जातंय, प्रतिजैविक तयार केले जातात, भरपूर गोष्टी सूक्ष्मजीवापासून तयार केलं जातंय। मग सूक्ष्मजीवांमध्ये सुद्धा विविध क्षमतांचा वापर करणे यासाठी जैवतंत्रज्ञानाचा उपयोग होतोय। उदाहरणार्थ
दुधाचे दही होणे एक जैवतंत्रज्ञान आहे, त्याच्यामध्ये सूक्ष्मजीव टाकतोय, जैवतंत्रज्ञान विकसित होत आहे आणि दुधापासून काय तयार होत आहे, दही तयार होत आहे. मळीपासून मद्य निर्मिती करणे व इत्यादी. आता मळी कशाची तयार होते, साखरेपासून जी मळी तयार होते त्याच मळीचं पुढे विघटन करून त्याच्यापासून मद्य निर्मिती म्हणजे दारूची निर्मिती केली जाते असं सांगितलंय. पुढे काय सांगितलंय, पेशींच्या उत्पादन क्षमतेमध्ये किंवा पेशींच्या उत्पादन क्षमतेचा वापर करून घेणे. आता ज्या पेशी आहे, पेशीचं जे उत्पादन चालतंय आपल्यामध्ये सुद्धा किंवा सूक्ष्मजीवांमध्ये सुद्धा, त्या पेशींच्या उत्पादन क्षमतेचा वापर करून घेणे. कसा वापर आहे, विशिष्ट पेशीद्वारे, उदाहरण दिलं, विशिष्ट पेशीद्वारे प्रतिजैविक तयार करणे किंवा लसी तयार करणे याच्यासाठी वापर केला जातोय. पहिल्यांदा आहे सूक्ष्मजीवांच्या विविध प्रजातींचा वापर करणे किंवा क्षमतांचा. दुधापासून दही होत आहे, मळीपासून मद्य निर्मिती. दुसरं काय सांगितलेलं आहे, पेशींच्या उत्पादन क्षमतेमध्ये वाढ होणे किंवा वापर करून घेणे, त्याच्यापासून प्रतिजीव किंवा लसी तयार होतात. पुढे सांगितलंय डीएनए किंवा प्रथिने यासारख्या जैव रेणूंचा मानवी फायद्यासाठी उपयोग करणे. आता जैव तंत्रज्ञानामध्ये डीएनएचं पण तंत्र विकसित केलेलं आहे, प्रथिनांचं सुद्धा तंत्र विकसित आहे आणि जैव रेणूंचा मानवी फायद्यासाठी उपयोग सुद्धा केला जातोय. पुढे सांगितलंय जे जनुकीय बदल होतात म्हणजे जेनेटिक मॅनिप्युलेशन होत आहे, जनुकीय बदल घडवून आणून हव्या त्या गुणधर्मांच्या वनस्पती, प्राणी तसेच विविध पदार्थांची निर्मिती करणे. मग आता काय सांगितलेलं आहे, जनुकीय बदल घडवून आणण्यासाठी किंवा घडून आणून आपल्याला ज्या चांगल्या प्रजाती लागतात, आपल्याला जर सीताफळाची प्रजाती असेल किंवा सफरचंदाची प्रजाती असेल, भारीतल्या एकदम क्वालिटीच्या ज्या प्रजाती विकसित करायच्या आहे त्या जैव तंत्रज्ञानाद्वारे आपण करू शकतो आपल्याला सांगितलेलं आहे. उदाहरणार्थ जीवाणूमध्ये जनुकीय बदल घडवून आणून त्यांना मानवी वाढीची संप्रेरके निर्माण करण्यास भाग पाडणे. मग काय, जीवाणूमध्ये जनुकीय बदल घडवून आणून त्यांच्यामध्ये मानवी वाढीची संप्रेरके म्हणजे मानवाची वाढ ज्याच्यापासून होते ते संप्रेरक टाकून त्यांचा उपयोग केला जातो आणि त्यांना नवीन निर्मिती होण्यास काय केलं जात आहे, भाग केलं जात आहे. पुढे सांगितलंय गैरजनुकीय जैव तंत्रज्ञानामध्ये संपूर्ण पेशी किंवा ऊतीचा उपयोग केला जातो. उदाहरणार्थ ऊती संवर्धन, संकरित बियाण्यांची निर्मिती इत्यादी. मग इथं काय सांगितलेलं आहे आपल्याला, गैरजनुकीय. आता जे तंत्रज्ञान चालू होतं वरचं ते होतं जनुकीय तंत्रज्ञान. आता गैरजनुकीय म्हणजे जनुकीय सोडून सुद्धा याच्यामध्ये पेशीचा किंवा ऊतीचा उपयोग केला जातोय. उदाहरणार्थ काय, ऊतींचं संवर्धन केलं जातंय, ऊती जपल्या जातात नवीन प्रकारच्या प्रजाती तयार करण्यासाठी, जाती तयार करण्यासाठी किंवा संकरित बियाणं तयार केलं जातंय इत्यादी सांगितलंय. हे पुढील बाबी लक्षात घेता म्हणजे जैव तंत्रज्ञानामध्ये त्या बाबी लक्षात घेतलेल्या आहे. ओके, पुढील काय सांगितलंय, जैव तंत्रज्ञानाचे फायदे काय काय. आता जैव तंत्रज्ञानाचे फायदे सांगितले, पृथ्वीवरील शेत जमिनीला क्षेत्र मर्यादा असल्यामुळे प्रति हेक्टरी जास्त उत्पादन घेणे शक्य झाले आहे. आता सगळ्याला माहिती आहे प्रत्येकाच्या वाट्याला, आता सगळे जेवढे पण मुलं लेक्चर बघतायत किंवा जेवढे पण लोक जगामध्ये आहे सगळ्यांना थोडी ना थोडी जमीन असते, शेती असते, बरोबर आहे ना. आता हा जो शेतीचा भाग आहे, पृथ्वीवरील शेत जमिनीचा भाग आहे, त्याला क्षेत्र मर्यादा आहे. प्रत्येकाचं ठिकाण वेगवेगळं केलेलं आहे. जर कुणाला 2 एकर आहे तर कुणाला 10 एकर आहे, कुणाला 100 एकर आहे, कुणाला 15 एकर आहे, बरोबर आहे ना. प्रत्येकाचं क्षेत्र वेगवेगळं केलेलं आहे, प्रत्येकाच्या क्षेत्राला मर्यादा आहे. आणि जर 10 एकर मध्ये 100 पोते गहू किंवा 50 पोते गहू होत आहे तर अजून कसं उत्पादन वाढण याच्यासाठी आपल्याला जैव तंत्रज्ञानाचा फायदा होतोय. पुढे काय सांगितलंय, रोग प्रतिकारक वाण तयार झाल्यामुळे रोग नियंत्रणावर होणारा खर्च कमी होत आहे. मग आता रोग प्रतिकारक वाण तयार झालेला आहे म्हणजे आता आपण जे गहू किंवा ज्वारी किंवा बाजरी खातोय त्याच्यावरती किंचित म्हणजे एकदम थोडाशा प्रकारचा रोग असतोय, ज्यादा प्रकारचा नसतो. पहिल्यांदा जर बघितलं तर 100% उत्पन्न घेऊन 30 ते 40% उत्पन्नच भेटायचं आपल्याला, पण आता जर बघितलं तर आपल्याला 70 ते 80% उत्पादन भेटतंय, बाकीचं ते जात आहे. पण आपल्याला रोग प्रतिकारक वाण वापरून आपण रोग नियंत्रणावर होणारा खर्च कमी करू शकत होतो म्हणजे करू शकत आहेत. पुढे काय सांगितलं, लवकर फळधारणा होणाऱ्या जाती तयार झाल्यामुळे वर्षाकाठी जास्त उत्पादन घेणे शक्य होत आहे. आता सगळ्याला माहिती आहे, जर तुम्ही नर्सरीमध्ये गेले तर आंब्याचं झाड आहे, सफरचंदाचं झाड आहे, ते असे झाडं तयार केलेले आहे 1-1, 2-2 वर्ष त्याला लगेच फळधारणा होते. मग त्याच्यामध्ये सुद्धा जैव तंत्रज्ञानाचा उपयोग केलेला आहे, वापर केलेला आहे. पुढे सांगितलंय बदलते तापमान, पाण्याचे प्रमाण, जमिनीचा कस अशा बदलत्या पर्यावरणातही तग धरणाऱ्या वाहनांची निर्मिती शक्य झाली आहे. आता जर तुम्ही विचार केला तर सफरचंदाचं मी उदाहरण देतोय दरबारील. सफरचंद हे जे झाड आहे ते फक्त जम्मू आणि काश्मीर मध्ये त्याच तापमानामध्ये राहत आहे आणि त्याच तापमानामध्ये निघल्या जात आहे.
पण आता आपल्या इकडे सुद्धा असं तंत्रज्ञान जैवतंत्रज्ञान विकसित केलेलं आहे. आपल्या इकडच्या बदलत्या तापमानात किंवा आपल्या पाण्याच्या प्रमाणामध्ये किंवा जमिनीच्या कसामध्ये ते सफरचंदाचं पीक घेऊ शकतं. म्हणजे आपल्या ह्या साध्या नॅचरल वातावरणात सुद्धा, नैसर्गिक वातावरणात सुद्धा आपल्याला सफरचंदाचं उत्पादन भेटू शकतंय. ओके, मग याचे फायदे दिलेले आहेत जैवतंत्रज्ञानाचे. पुढे काय सांगितलेलं आहे, आता भारतातील जैवतंत्रज्ञानाचा विकास कधी झाला, कोणत्या साली ही संस्था उघडली गेली, कोणकोणत्या संस्थांनी काम केले, किती विद्यार्थी त्याच्यामध्ये काम करत आहे किंवा किती विद्यार्थी शिकत आहे हे आपल्याला बघायचं आहे. 1982 साली भारत सरकारने राष्ट्रीय जैवतंत्रज्ञान मंडळाची स्थापना केली. मग प्रश्न विचारला जाणार, भारतीय जैवतंत्रज्ञान मंडळाची स्थापना कधी झाली? मग किती साली झाली? 1982 साली झाली. पुढे काय सांगितलं, 1986 मध्ये या मंडळाचे रूपांतर विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत जैवतंत्रज्ञान विभागामध्ये करण्यात आले. मग असं पण प्रश्न विचारला जाऊ शकतोय की कोणतं मंडळ असं आहे ज्याचं विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत जैवतंत्रज्ञान विभागामध्ये रूपांतर करण्यात आलंय? मग कोणतं येते, कोणती शाखा आहे, कोणतं मंडळ येते? भारत म्हणजे राष्ट्रीय जैवतंत्रज्ञान मंडळ येते. ओके, ते 1986 झालेलं त्याचं कन्व्हर्जन. आज भारतातील विविध संस्था या जैवतंत्रज्ञान विभागाच्या अखत्यारीत राहून कार्य करत आहेत. आज भारतात जेवढ्या पण औषधाच्या संस्था आहेत किंवा वेगवेगळ्या मोठमोठ्या संस्था आहेत त्या सगळ्या याच्याच अंडर काम करत आहेत असं सांगितलंय. पुढे सांगितलंय जैवतंत्रज्ञान विभागामध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनॉलॉजी, नॅशनल फॅसिलिटी फॉर ॲनिमल टिश्यू and cell culture, National Center for Cell Science, National Brain Research Center, Central Institute of Medicinal and Aromatic Plants या विविध संस्थांचा समावेश आहे. मग आता हा जो जैवतंत्रज्ञान विभाग आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था आहेत. टोटल किती काउंट करूयात, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनॉलॉजी पहिली संस्था, दुसरी नॅशनल फॅसिलिटी ऑफ ॲनिमल टिश्यू अँड सेल कल्चर दुसरी संस्था, त्याच्यानंतर नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स तिसरी संस्था, त्याच्यानंतर चौथी संस्था काय, नॅशनल ब्रेन रिसर्च सेंटर, आणि पाचवी संस्था दिलेली सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनल अँड ॲरोमॅटिक प्लांट्स. टोटल 5 संस्था या जैवतंत्रज्ञानाच्या विभागामध्ये काम करत आहेत, म्हणजे त्याच्या अंडर आहेत. या विविध संस्थांचा समावेश आहे. या संस्थांमध्ये उच्च शिक्षणाची आणि संशोधनाची सोय केलेली असून हजारो विद्यार्थी पदवीचे शिक्षण घेऊन संशोधनाद्वारे जैवतंत्रज्ञानाच्या अनुषंगाने देशाच्या प्रगतीमध्ये आपला हातभार लावत आहेत. मग मी आधीच सांगितलं किती विद्यार्थी इथं शिकत आहेत, हजारो विद्यार्थी. त्यांना जे वैद्यकीय शास्त्र शिकायचंय, औषधशास्त्र शिकायचंय, जैवतंत्रज्ञान शास्त्र शिकायचंय, ते सगळं शिकण्यासाठी हजारो विद्यार्थी या संस्थांमध्ये काय करत आहेत, शिक्षण घेत आहेत. पुढे आहे आपलं की जैवतंत्रज्ञानाचे व्यावहारिक उपयोग. आता आपण जैवतंत्रज्ञान बघितलं त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या बाबींचा समावेश होतो हे बघितलं, त्याचे फायदे बघितलेत. आता अजून फायदे बघायचे आहेत आणि त्याचे उपयोग कसे चालतात. व्यावहारिक म्हणजे आपण जो व्यवहार करतो, व्यवहार म्हणजे काय, जो आपण बिझनेस करतो त्याच्यामध्ये याचा उपयोग कसा होतो हे बघायचंय. आता पहिला आहे पिकामध्ये जैवतंत्रज्ञान, आहे पीक जैवतंत्रज्ञान. इथं काय सांगितलंय, कृषी क्षेत्रात. आता पिकाचं आलं म्हटल्यानंतर कृषीचा विषय आला. कृषी म्हणजे शेतीच्या निगडीत, शेतीच्या संबंधित काहीतरी दिलेलं आहे. कृषी क्षेत्रात जैवतंत्रज्ञानाचा उपयोग कृषी उत्पादकता आणि विविधता वाढवण्यासाठी केला जातो. आता याचा जो आहे पीक जैवतंत्रज्ञानाचा उपयोग कोणत्या क्षेत्रात केला जातोय, कृषी क्षेत्रात. कृषी क्षेत्र म्हणजे कोणतं क्षेत्र आहे, आपलं शेतीचं क्षेत्र आहे. मग जेवढं पण शेतीविषयी वापरलं जातंय, कृषीविषयी वापरलं जातंय, याचा उपयोग केला जातोय जैवतंत्रज्ञानाचा, तो कोणत्या जैवतंत्रज्ञानात येतो, पीक जैवतंत्रज्ञानात. त्याच्यानंतर हे संकरित बियाणे म्हणजे 2 वेगवेगळ्या जातीपासून तयार केलेले बियाणे. इथं काय सांगितलं, 2 वेगवेगळ्या पिकांची जनुके एकत्र करून विविध पिकांच्या संकरित जाती निर्माण केल्या जातात. फळांसाठी हे मोठ्या प्रमाणावर उपयोगी आहे. जर तुम्ही बघितलं तर आजूबाजूला आपल्याला कलम आंबे बघायला भेटतात, बरोबर आहे का. जे कलम आंबे केले जातात ते 2 वेगवेगळ्या प्रकारचे जे फळं आहेत त्यांचं संकर केल्यानंतर आपल्याला ते कलम आंबा बघायला भेटतोय आणि अत्यंत गोड लागतोय तो आंबा. पुढे काय सांगितलेलं आहे, ही जनुकीय दृष्ट्या उन्नत पिके. आता कोणकोणते जनुकीय दृष्ट्या म्हणजे त्यांच्यामध्ये ज्याच्यामध्ये चांगले जीन्स ते चांगले जनुक दिलेले आहे, ते कोणकोणते पिकं आहेत बघूया. बाहेरच्या जनुकाला एखाद्या पिकाच्या जनुकीय साच्यात टाकून मिळवण्यात आलेल्या इच्छित गुणधर्माच्या पिकांना जनुकीय दृष्ट्या उन्नत पिके असे म्हणतात. मग आता एखादं पीक आहे, जर समजा माझं स्वतःचं कोबूचं पीक आहे आणि भारताच्या बाहेर म्हणजे दुसऱ्या देशात किंवा भारताच्याच एखाद्या चांगल्या राज्यामध्ये एकदम चांगलं पीक आलेलं कोबूचं, माझं पीक नासलेलं आहे,
म्हणजे माझं जे कोकोचं पीक आहे ते एकदम छोटे कोको आलेले आहेत माझ्या शेतामध्ये. पण जर आपण भारताच्या दुसऱ्या राज्याचा विचार केला, वेगवेगळ्या राज्यांचा, तर त्याच्यामध्ये चांगले पीक येतात, बरोबर आहे ना. आपले जे कोको आहेत किंवा फ्लावर आहेत त्याचे काय येतात, चांगले पीक येतात. मग त्याच्यामधून त्याचा जनुक काढून, त्याचा जीन्स काढून मी माझं जे कोको आहे त्याच्यामध्ये टाकून आपण काय करू शकतो, आपल्याला जो इच्छित गुणधर्म लागतोय तो जनुक्रिय दृष्ट्या उन्नत पीक आपण घेऊ शकतो असं सांगितलंय. या पद्धतीने पिकांचे जास्त उत्पादन देणार आहे, म्हणजे माझं पीक जास्त उत्पादन पण देऊ शकतंय, रोग प्रतिकारक पण असू शकते, क्षारता प्रतिकारक पण असू शकते आणि तणनाशक प्रतिकारक सुद्धा असू शकते. दुष्काळी तसेच थंडीच्या परिस्थितीतही तग धरू शकणारे पिकांच्या जाती निर्माण केल्या जाऊ शकतात किंवा निर्माण केल्या जातात. मग आपल्याला जनुकीय दृष्ट्या उन्नत पिके का बरं घ्यायचे? आपलं जर पीक चांगलं नाही तर दुसऱ्या पिकाचं चांगलं जे पीक येतंय ते रोग प्रतिकारक जनुकीय दृष्ट्या चांगलं आहे त्याचा जनुक घ्यायचा आहे, आपल्या पिकामध्ये सोडायचा आहे. पिकामध्ये सोडल्यानंतर आपलं जे पीक आहे ते थंडीच्या दिवसात किंवा दुष्काळी दिवसात सुद्धा तग धरू शकते, म्हणजे जगून राहू शकते किंवा टिकून राहू शकते. पुढे काय सांगितलेलं आहे, बीटी कापूस. आता बीटी कापूस मध्ये काय सांगितलंय, बॅसिलस थोरेंजेनेसिस या जीवाणूमधून एक विशिष्ट जनुक काढून तो कापसाच्या जनुकाला जोडला. यामुळे बोंडअळीला घातक असलेले विष कापसाच्या पानामध्ये आणि बोंडामध्ये तयार होऊ लागले. बोंडअळीने कापसाची पाने खाल्ली तर विष तिच्या शरीरातील अन्ननलिका उद्ध्वस्त करून टाकते व त्यामुळे अळी मरते. मग आतापर्यंत आपण बघितले 1970, 80 किंवा 2000चा जरी दशक असला तर त्याच्यामध्ये आपण बघितलं की आपलं जे कापसाचं उत्पादन होतं ते एकदम कमी होतं. आपण जर 100% घेतलं तर 25 ते 30% उत्पादन भेटायचं, कारण की त्यावेळेस बोंडअळीचं प्रमाण जास्त होतं. मग ज्यावेळेस जैवतंत्रज्ञान विकसित झालं तर यांनी काय केलं माहितीये का, एक सूक्ष्मजीवी जीवाणू त्याचं नाव बॅसिलस थॅरेंजेनेसिस. हा जो बॅसिलस थॅरेंजेनेसिस आहे का, हा जो जीवाणू आहे हा इतका खतरनाक आहे, ज्यावेळेस तो आतड्यामध्ये जातो त्यावेळेस आतडे फुटतात. मग यांनी काय केलं, जो आपला कापूस आहे का, कापसाचं जे बी आहे वरतीहूनच पॅकिंग करून पाठवला जीवाणू बॅसिलस थॅरेंजेनेसिस. आणि ज्यावेळेस तो कापसाच्या बियामध्ये टाकला, तर आता कापसाच्या बियामध्ये म्हटल्यानंतर कापसाचं झाड आल्यानंतर कापसाच्या त्या बोंडामध्ये म्हणजे ज्याला कापूस येतोय त्याच्यामध्ये किंवा कापसाच्या पानामध्ये ते विष पांगलं जाणार. मग हा जो जीवाणू आहे बॅसिलस थॅरेंजेनेसिस हा इतका विषारी आहे, मग ते पान खाल्ल्यानंतर किंवा ते जे बोंड खाल्ल्यानंतर कापसाचं, ती जी आळी आहे का बोंड आळी, तिच्या अन्ननलिकेमध्ये जाऊन अन्ननलिका उद्ध्वस्त करणार, म्हणजे अन्ननलिका फुटणार. आणि अन्ननलिका फुटल्यानंतर त्या आळी काय होणार, मरून जाणार आणि आपल्या पिकाचं उत्पादन काय होणार, जास्त होणार. याला बीटी कापूस म्हटलं जात. बीटी बॅसिलस थॅरेंजेनेसिस, बी फॉर बॅसिलस आणि टी फॉर थॅरेंजेनेसिस, म्हणून याला बीटी कापूस म्हटलं जात आहे. आता बीटी वांगे, जसं बीटी कापसाचं केलं तसंच बीटी वांग्याचं केलं. बॅसिलस थॅरेंजेनेसिस या जीवाणूंपासून मिळवलेले जनुक वापरून बीटी वांगे तयार केले जाते. बीटी कापसाप्रमाणेच हे वांग्याचे सुधारित वाण फळातील किडीचा नाश करते. मग काय काय सांगितलंय, बीटी कापसामध्ये जे चालू होतं तेच बीटी वांग्यामध्ये चालू आहे. बॅसिलस थॅरेंजेनेसिस घेतला, वांग्याच्या बियामध्ये सोडला, वांग्याचं उत्पादन चांगलं झालं, म्हणजे आपण खाल्ल्यानंतर आपल्याला काय नाही होणार, पण जी आळी खाते किंवा जी कीड लागते का त्याच्यासाठी हे एकदम घातक आहे. ओके, पुढे काय सांगितलं, गोल्डन राईस. आता तांदळाच्या जातीमध्ये जीवनसत्व, आता हा गोल्डन दिसतोय म्हणजे आपल्याला हा सोन्याच्या कलरचा दिसतोय, हा फिक्कट पिवळा कलर आहे. फिक्कट म्हणजे जास्तच फिक्कट दिसतोय असं नाही, पण फिक्कट पिवळा कलर दिलेला आहे. मग काय सांगितलेलं आहे, तांदळाच्या जातीमध्ये जीवनसत्व काय आहे, व्हिटॅमिन ए सांगितलेलं आहे, जीवनसत्व आहे, ज्याच्यामध्ये बेटा कॅरोटीन नावाचं जीवनसत्व आहे, निर्माण करणारे जनुक टाकण्यात आले. मग ह्या तांदळाच्या जातीमध्ये एकदम प्लेन तांदूळ होतं, त्याच्यामध्ये व्हिटॅमिन ए टाकलं, जीवनसत्व ए टाकलं, ज्याच्यामुळे आपल्याला काय होतं, बीटा कॅरोटीन भेटतंय आणि म्हणजे जनुक टाकलेलं. 2005 मध्ये निर्माण करण्यात आलेल्या गोल्डन राईस 2 मध्ये साध्या तांदळापेक्षा 23 पट अधिक बीटा कॅरोटीन सापडते. मग बीटा कॅरोटीन हे आपल्या शरीरासाठी चांगलं आहे. व्हिटॅमिन ए हे आपल्या जीवनासाठी किंवा शरीरासाठी चांगलं आहे. का बरं, आपण ज्यावेळेस एवढूसा तांदूळाचा भात खात होतो एक घास, त्याच्यामधून आपल्याला जीवनसत्व भेटत होतं. पण ज्यावेळेस 2005 मध्ये विकसित झालं का गोल्डन राईस 2, याच्यामध्ये जे साधे तांदूळ खातो साधा भात त्याच्यापेक्षा पण 23 पट क्षमता आहे की बीटा कॅरोटीन भेटतं आपल्याला याच्यामध्ये. म्हणजे आपण जर एवढं भात खायचो जितकं प्रोटीन भेटायचं का, समजा 5 किलो कॅलरी, तर आता आपल्याला त्याच्यापेक्षा 23 पट म्हणजे 5 गुणिले 23 करायचं, तितकं आपल्याला प्रोटीन भेटतंय, तितकं व्हिटॅमिन भेटतंय. त्याच्यानंतर काय, तणनाशक रोधक वनस्पती. आता तणनाशक रोधे म्हणजे काय, आपल्याला जे वनस्पती तयार करायचे आहे त्याच्यामध्ये आपण त्याच्या आधीच नाही एक विनाशक काहीतरी जीवाणू टाकणार आहे, जेणेकरून ते जे आळे असेल किंवा जे कीटकनाशक असतील ते काय होते, मरतील. आता तणामुळे मुख्य पिकांच्या वाढीस अडथळा निर्माण होतो.
आता तण म्हणजे काय, गवत काँग्रेस जे असते ते त्यांच्यामुळे जे असतं का ते पिकांच्या वाढीसाठी अडथळा निर्माण होतो. तणांचा नाश करण्यासाठी तणनाशकांचा वापर केलास त्याचा विपरीत परिणाम हा मुख्य पिकावर होतो. मग आता जर आपण तणनाशक वापरलं तर आपले जे बाजरीचं किंवा गव्हाचं पीक असेल ते पण खराब होऊ शकते किंवा त्याच्यामुळे आपल्याला विषबाधा सुद्धा होऊ शकते. त्यामुळे तणनाशक विरोधी वनस्पती निर्माण करण्यात येत आहे. यातून बाहेर पडणाऱ्या रसायनांमुळे तणांचे नियंत्रण सहज होऊ शकते. मग तणनाशक याच्यासाठीच तयार केलेलं आहे. जर आपण वरती फवारणी केली तर आपल्याला काय होऊ शकतंय, त्रास होऊ शकतोय, आपल्या शरीरासाठी घातक होऊ शकतंय ते. पण आतापासून काय करणार आहे, हे जे झाड किंवा बिया तयार करणार त्याच्यामध्येच तणनाशक वनस्पती तयार करणार आहे, जेणेकरून त्याच्या मुळापासून जे बाजूला तणनाशक आहेत म्हणजे जे गवत आहेत ते काय होऊन जातील, मरून जातील आणि त्यांचं साफसफाई होईल. पुढे काय आपलं अझोला. आता जैविक खतामध्ये काय सांगितलंय, रासायनिक खतांचा वापर न करता जैविक खतांचा वापर केल्यास पिकांची नायट्रोजन स्थिरीकरणाची तसेच फॉस्फेट विरघळण्याची क्षमता वाढते. यामध्ये प्रामुख्याने रायझोबियम, ॲझोटोबॅक्टर, नोस्टॅक, ॲनाबिना या जीवाणूंचा तसाच अझोला वनस्पतीचा वापर करण्यात येतो. ऊती संवर्धनाबद्दल आपण मागील इयत्तेत शिकलो किंवा माहिती घेतलेली आहे. ऊती संवर्धनामुळे वनस्पतीमध्ये जनुकीय सुधारणा करता येते, शिवाय त्या वनस्पतीचे गुणधर्म पुढील पिढ्यामध्ये कायम राहतात. आता सगळ्यांना माहिती एका पिढीपासून दुसऱ्या पिढीमध्ये गुणधर्म जातात. इथं काय सांगितलं, रासायनिक खतांचा वापर न करता, रासायनिक खतामुळे भरपूर पिकांची हानी होऊ शकते, नासाडी होऊ शकते आणि आपल्याला सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतो. मग इथं काय सांगितलं, रासायनिक खतांचा वापर न करता जैविक खतांचा वापर जर आपण जमिनीमध्ये केला तर जमिनीमध्ये नायट्रोजन किंवा फॉस्फेट विरघळण्याची किंवा त्यांचे स्थिरीकरण राखण्याची क्षमता जादा होते किंवा क्षमता वाढते. त्याच्यामुळे प्रामुख्याने रायझोबियम, ॲझोटोबॅक्टर, नोस्टॅक किंवा ॲनाबिना या जीवाणूंचा किंवा अझोला या वनस्पतीचा वापर करण्यात येतो. फॉस्फेट किंवा आपलं जे नायट्रोजन त्याचं स्थिरीकरण किंवा मापत राहण्यासाठी कशाचा वापर केला जातोय, अझोला जीवाणू किंवा आपला ॲनाबिना किंवा नोस्टॅक किंवा ॲझोटोबॅक्टर किंवा रायझोबियम या सगळ्या गोष्टींचा वापर केला जातोय. पुढे काय, लास्टचा टॉपिक आपल्या लेक्चरचा पशुसंवर्धन. आता पशुसंवर्धन आणि मानवाचं आरोग्य. पशुसंवर्धन, ॲनिमल हजबंडरी. आता पशुसंवर्धनामध्ये काय आहे, एखादा बैल किंवा एखादी गाय जी पिल्लू तयार करू शकत नाही त्यांच्या शरीरामध्ये, त्यांच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये, मग त्याच्यासाठी कृत्रिम रेतन म्हणजे काय, जो पुरुष युग्मक आहे म्हणजे बैलाचं जे युग्मक आहे ते गायच्या युग्मकासोबत मिलन केल्यानंतर म्हणजे बाहेरच मिलन केल्यानंतर त्यांना एक वासरू किंवा काय म्हणू शकतो आपण त्याला, गोरा होऊ शकतो असं सांगितलं. मग पशुसंवर्धनासाठी काय सांगितलेलं आहे, कृत्रिम रेतन आणि गर्भ प्रत्यारोपण या दोन पद्धती प्रामुख्याने पशुसंवर्धनासाठी वापरल्या जातात. मग काही मध्ये क्वालिटी नसते म्हणजे कमी प्रमाण असते की त्यांना पिल्लं होऊ शकत नाही, गाय किंवा कोणते बैल असतात त्यांच्यामध्ये ती क्षमता नसते. मग पशुसंवर्धन म्हणजे काय, कृत्रिम रेतन केलं जाते किंवा गर्भ प्रत्यारोपण केलं जाते, जेणेकरून पशुसंवर्धनासाठी मदत होते, म्हणजे पशूंची वाढ होऊ शकते किंवा पशुसंवर्धन म्हणजे पशूंचं जतन केलं जाऊ शकते आणि पशु वाढू शकतात. यामुळे विविध प्राणीज उत्पादनांचे प्रमाण व गुणवत्ता या दोन्हीतही वाढ होते. उदाहरणार्थ दूध किंवा मांस, लोकर इत्यादी, तसेच मेहनतीचे काम करणाऱ्या जनावरांच्या ताकदवान प्रजाती तयार करण्यात आल्या आहेत. पशुसंवर्धनामुळे ताकदवान प्रजाती सुद्धा होऊ शकतात किंवा दूध, मांस किंवा लोकर यांचा बिझनेस सुद्धा वाढू शकतो असं सांगितलंय. आता मानवाचं आरोग्य जर विचार केला तर मानवाचं काय सांगितलंय, रोग निदान आणि रोगोपचार या मानवी आरोग्य व्यवस्थापनाच्या दोन प्रमुख बाबी आहेत. एखाद्या आजारपणात व्यक्तीच्या जनुकांची काही भूमिका असेल तर जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने लगेच ओळखता येते. जर माणसाला आजार झालाय तो जनुकामुळे झालाय तर जैवतंत्रज्ञानामुळे लगेच ओळखून त्याचा लगेच इलाज होऊ शकतोय. मधुमेह, शुगर, हृदयरोग यासारख्या आजारांचे निदान आता जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने त्या रोगांची लक्षणे दिसण्यापूर्वीच करता येणे शक्य झाले आहे. जर आपल्याला शुगर आहे किंवा हृदयरोग म्हणजे हृदयाचा प्रॉब्लेम आहे, हार्ट अटॅक येण्याची शक्यता असतात, तर जैवतंत्रज्ञानापूर्वी ती लक्षणे दिसण्याआधीच किंवा ते होण्याआधीच ते रोखलं जात आहे. पुढे काय सांगितलं, जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने एड्स, डेंग्यू यासारख्या रोगांचे निदान काही मिनिटांमध्ये करता येते, त्यामुळे उपचारही लवकर करता येतात. मग आपल्या इकडे एड्स किंवा डेंग्यूचं प्रमाण फार आहे. ओके, मग हे जे दोन प्रकार आहेत एड्स आणि डेंग्यू, याच्यामुळे सुद्धा जीवितहानी होऊ शकतात, आहे का नाही, डेंग्यू आणि एड्समुळे. मग जीवितहानी झाल्यानंतर
आपण मरू पण शकतोय त्याच्यामुळे। मग याच्यासाठी उपाय काय आहे, जर आपण डॉक्टरकडे लवकर गेलो, हे आजार जर सांगितले तर आपल्याला काही मिनिटांमध्ये सुद्धा याचा निदान करता येतंय, म्हणजे याला हा आजार आहे आणि याला हे गोळ्या औषध दिल्यानंतर बरं लागू शकते। पुढे काय सांगितलंय, रोगावरील उपचारासाठी विविध औषधे वापरली जातात। आता भरपूर औषध आहे, प्रत्येक गोष्टीसाठी वेगळे, तापासाठी सुद्धा 2-4 प्रकारचे गोळ्या दिल्या जातात। उदाहरणार्थ मधुमेहाच्या उपचारासाठी इन्सुलिन हे संप्रेरक वापरले जाते। आता मधुमेह म्हणजे शुगर साठी काय वापरलं जातं, इन्सुलिन। तुम्ही जर बघितलं तर लोक ते इंजेक्शन घेत बसतात बघा, त्याला इन्सुलिन म्हटलं जात आहे। पूर्वी इन्सुलिन घोड्याच्या शरीरातून मिळवले जात असे। पहिल्यांदा काय व्हायचं की इन्सुलिन तयार करण्याची प्रोसेस नव्हती, कोलाई नावाच्या सेल्स नव्हत्या। मग लोक काय करायचे, जो घोडा मेलेला असायचा का, त्याची मोठं मेटाबॉलिक प्रोसेस किंवा पॅनक्रियास, त्याला ते कापून त्याच्यामधून इन्सुलिन तयार केलं जायचं। परंतु आता जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने तेच इन्सुलिन जीवाणूद्वारे तयार करता येऊ लागले आहे। आता तेच इन्सुलिन घोडा न मारता किंवा घोडा न मरता ते इन्सुलिन आपण तयार करू शकतो। यासाठी जीवाणूंच्या जनुकीय आराखड्यात इन्सुलिनचा मानवी जनुक जोडला आहे। मग आता इन्सुलिन तयार करण्यासाठी आपली सुद्धा पॅनक्रियाटिक प्रोसेस किंवा मेटाबॉलिक प्रोसेस जी आहे ती उपयोगी पडते। त्याच्यामधून आपल्यामधून सुद्धा इन्सुलिन काढू शकतोय आणि दुसऱ्याला देऊ शकतोय, त्याच्यापासून भरपूर इन्सुलिनच्या बाटल्या सुद्धा तयार होऊ शकतात। अशाच पद्धतीने विविध लसी प्रतिजैविके सुद्धा तयार केली जात आहेत। याच पद्धतीमध्ये लसी असू द्या किंवा प्रतिजैविक असू द्या, भरपूर प्रमाणात तयार केले जात आहेत। आजच्या लेक्चरमध्ये काय काय शिकलो आपण, जैवतंत्रज्ञानाचे फायदे काय काय होतात, बीटी कापूस आणि त्याच्यानंतर बीटी वांगे किंवा कोणकोणत्या सूक्ष्मजीवांचा वापर केलेला आहे, कृषी क्षेत्रामध्ये कसा जैवतंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे, हे आपण आजच्या लेक्चरमध्ये शिकलेलो आहे। चला तर आजच्या लेक्चरमध्ये इथेच थांबूया। जर चॅनलवरती नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत जरूर शेअर करा। धन्यवाद।